हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। आज ना कच्च्या फणसाची भाजी आपण बनवणार आहोत। तिळकुट घालून ही भाजी आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण काळे तीळ घेतलेले आहेत। मस्त असे भाजून हे काळे तीळ आपण घेतलेले आहेत। त्यांना आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे ही तीळ आपण मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेत। आता फणसाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला फणस लागणार आहे। हा कच्चा फणस आहे। फणस कापून घेतला ना की तो लगेचच काळा पडतो, त्याच्यामुळे पटकन तो कापावा लागतो। आता भाजीसाठी आपण आज हा अर्धाच फणस वापरणार आहोत। आता या फणसाची भाजी करताना ना फणसाचा जो हा मधला पाव असतो ना तो आपल्याला काढून टाकावा लागतो आणि वरती जे फणसाचं आवरण आहे ना ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हे जे फणसाचं वरचं आवरण आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे पूर्णपणे। आणि त्यानंतर ना फणसाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। फणसाचा जो मधला पावाचा भाग असतो ना तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे। इथे हा जो मध्यभागी आहे ना तो पावाचा भाग आहे। स्पॉन्जी असा असतो हा भाग, हा आपल्याला घ्यायचा नाहीये भाजी बनवताना, हा आपल्याला टाकून द्यायचा आहे। आणि हा जो बाजूचा फणसाचा पूर्ण भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे भाजीसाठी। इथे तुम्ही पाहू शकता हा मधला पोर्शन आपण काढून टाकलेला आहे आणि कडेचा जो फणस आहे ना तो आपण भाजीसाठी वापरलेला आहे। आता इथे एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। फणसाचे तुकडे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत या पाण्यामध्ये आणि स्वच्छ असे हे तुकडे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने आपण फणस धुवून घेतलेला आहे। आता त्यानंतर ना यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता हे फणसाचे तुकडे ना आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। हाय फ्लेम वरती आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी हे फणसाचे तुकडे आपण उकडून घेऊयात। अशा पद्धतीने ना फणसाचे तुकडे उकडले गेलेत की नाही असं चेक करायचं व्यवस्थित। हाताने ते अगदी इझिली तुटले गेले ना की समजायचं की व्यवस्थित उकडलेले आहेत। आता आपण एक भांड घेतलंय, त्यावरती चाळण ठेवलंय। त्या चाळणीमध्ये ना हे फणसाचे तुकडे आपण काढून घेऊयात। बेसिकली ना अजिबात पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं नाहीये, पूर्ण पाणी आपण नितळून घेऊयात ह्या फणसाच्या तुकड्यांमधलं। इथे तुम्ही पाहू शकता चाळणीवरती आपण सगळे फणसाचे तुकडे काढून घेतलेले आहेत। अगदी थोडेसे थंड झाले ना ते की हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने ते चुरून घ्यायचेत आपल्याला। फणसाचे सगळे तुकडे आपण अगदी छान असे चुरून घेतलेत हाताच्या साहाय्याने इथे। आता ना आपल्याला लगेचच भाजी बनवायला घ्यायची आहे, त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। फणसाच्या भाजीला ना अगदी व्यवस्थित प्रमाणात तेल लागतं। यामध्ये आता ना 3-4 ठिसलेल्या लसणीच्या पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहेत। एक छोटा चमचाभर इतकं जिरं टाकायचं आहे आणि ना बारीक चिरलेला भरपूर असा कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। इथे ना एक मोठ्या आकाराचा कांदा आपण अगदी बारीक असं चिरून घेतलाय, तो यामध्ये टाकलेला आहे। आता कांदा छान असा परतून घेऊयात। यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकूयात। आता हे सगळं छान असं परतून घेतलं ना की आपल्याला यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत। इथे आपण 1 चमचाभर इतकं लाल तिखट घेतलेलं आहे, पाव चमचा हळद घेतली, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे। हे सगळं मिक्स केल्यावर हा चुरलेला फणस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आता इथे फणस जितका बारीक करून घ्यायचा ना तेवढा तुम्ही बारीक करू शकता, किंवा जर तुम्हाला मोठे मोठे तुकडे ठेवायचे असतील ना फणसाचे तरी सुद्धा तुम्ही तसे सुद्धा ठेवू शकता। हे सगळं ना अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचंय।
फणस उकडताना आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ना चवीप्रमाणे मीठ यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे आणि अगदी व्यवस्थित अशी ही भाजी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले अगदी व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत प्रत्येक फणसाच्या तुकड्यांना। हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं ना की यामध्ये आपल्याला तिळकूट टाकायचं आहे। अगदी 2 मोठे चमचे इतकं तिळकूट आपण यामध्ये टाकलेलं आहे। पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर ही भाजी थोडीशी ओलसर बनवायची असेल ना तर तुम्ही यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी सुद्धा ऍड करू शकता। आपण इथे ना सुकी भाजी बनवत आहोत, त्यामुळे आपण इथे पाणी ऍड केलेलं नाहीये। वरून गार्निशिंगसाठी मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि झाली आपली फणसाची भाजी तयार। खूपच सोप्या पद्धतीने ही फणसाची भाजी घरी बनते, त्याच्यामुळे तुम्ही जर कधी बनवली नसेल ना तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।